काहीच वेळ नाही, पण थोडासा वेळ काढा. संसारामध्ये क्षणभर वेड्या वेळ मिळेना तुझला, अमूल्य असा नरदेह हा जाईल जाईल वाया रे वेड्या. येशील तू भजनाला कधी रे वेड्या, येशील तू कीर्तनाला. वेळ मिळणार नाही, पण वेळ काढा. हे आयुष्य जाणार आहे, भगवंताच्या नामस्मरणाशिवाय जगणं व्यर्थ आहे. शिवयोगी शिवदास माऊली आम्हाला हा संदेश देतात. हा संदेश आपण आपल्या जीवनामध्ये अनुकरण करावा, त्या संतांचे विचार आपल्या जीवनामध्ये अनुकरण करावे. एवढंच आजच्या या मंगलमयी प्रसंगी सांगून या पवित्र पावन भूमीमध्ये, गंगाखेड नगरीमध्ये, या पवित्र पावन भूमीमध्ये श्रीमद जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींच्या या मठामध्ये चालत असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा, त्या सप्ताहातील आजचा दुसरा दिवस आणि त्या संयोगानं या सप्ताह संयोजन समितीनं माझ्याकडे कीर्तनरूपी सेवा करण्याची संधी आमचे शिवभक्तीपरायण कीर्तनकार बुरांडी गुरुजींच्या माध्यमातून मला या ठिकाणी संधी दिली. त्याबद्दल मी सप्ताह संयोजन समितीचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि खरोखरच या पवित्र पावनभूमीमध्ये राष्ट्रसंतांच्या सोबत राहून परमश्रद्धेय असणारे शिवाचार्य रत्न सटस्थल ब्रह्मे सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज बाबा यांनी सुद्धा अगदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलेलं आहे. शिवसंत लक्ष्मण महाराजांचा गाथा असेल, श्रीमद जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींचं जीवनचरित्र असेल, अनेक भागामध्ये, दुर्मिळ भागामध्ये बाबांनी त्या काळामध्ये सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तीच परंपरा आज स्नेही परम मित्र असणारे परमपूज्य सटस्थल ब्रह्मे सद्गुरू सिद्ध चैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली सुद्धा आज ते काम करत आहेत, धर्मप्रचारासाठी फिरत आहेत. 7-7 दिवस की नाही, आज 7 दिवस तुमच्या या मठामध्ये राहून महाराज पारायण सुद्धा व्यासपीठ चालवत आहेत. आणि पाहतो आम्ही टेटसला महाराजांचं की एवढं करून सुद्धा दररोज 1-2 गावामध्ये धर्मप्रचारार्थ जात असतात. आणि हे सगळं कार्य